नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अन्नपूर्णा आजी विचारच करत असते, टेन्शन मध्ये असते. तेवढ्यात काय राजन अगदी घाईघाईने आलेला असतो. अगं आई, अरे राजन ये की, तुझीच वाट बघत होते. आपल्या घरात काय घडलंय ना मला कळालंय. आई, हे सगळं काही खरं असू शकतं का? सगळं गेलंय का आपल्या हातातून? ए राजन, असा विचार करू नको हा. काहीही गेलेलं नाहीये. हे बघ, जी कोणी असेल ना तिचे पाय निदान आपल्या घराला लागले तरी म्हणजे कळतंय का तुला, काहीतरी आपल्याला क्लू मिळायला लागलाय की ती आहे. आपण असं नाराज होऊन जमणार नाही या राजन. राजन म्हणतो, आई मी इथे असायला हवं होतं का? मी जर इथे असतो ना तर कदाचित मी माझ्या मुलीला ओळखलं असतं का? आता राजनलाही खूप पस्तावा येतो की मी इथे का नव्हतो त्यावेळेला. अन्नपूर्णा म्हणते, राजन असा काही विचार करू नको. आपण आता चांगला आणि पॉझिटिव्ह असा विचार करू. नक्कीच आपल्याला आपली नात आणि तुझी मुलगी सापडणार. तू नको रे असा विचार करू. तुला माहितीये का, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अगदी आरतीचं ताट घेऊन दारात उभी होती रे. 1 तास झाला, अजून वेळ चालला होता. तशी तशी मला भीती वाटायला लागली की गुरुजींनी सांगितलंय ते खरं का होत नाहीये. तेवढ्यात काय गेट मधून कमळी येताना दिसली रे मला. आणि कमळीला बघितलं, असं काय आनंद झाला राजन, तुला काय सांगू. आणि कमळीमध्ये खरंच माझी हरवलेली किंवा जिला शोधतीये ती नात दिसलीये राजन मला. अन्नपूर्णा म्हणते, राजन तुला माहितीये का, क्षणभर मला असं वाटलं की हीच माझी नात आहे. कमळीला बघितलं आणि मला इतका आनंद झाला. माझी नात आलीये, मला असंच वाटलं रे. राजन, या भावनेने माझं मन असं काय भरून आलं ना की डोळ्यातलं पाणीच थांबेना बघ. माझी नात समोरून येते हा आनंदच मला इतका झाला की डोळ्यातलं पाणीच थांबायला तयार नव्हतं. राजन आता अन्नपूर्णा आजीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघतो आणि राजनला खूप असा आनंद झालेला असतो. त्याच्याही चेहऱ्यावर आनंद अगदी स्पष्ट दिसत असतो. इकडे आता अनिकाला कामिनी सांगत असते, तुला माहितीये का आजीने एवढा काय सगळा थाटमाट कशासाठी केलं होतं. अगं तुझी हरवलेली ती बहीण आहे ना मोठी, म्हणजे हरवलेली किंवा मेलेली, जी आजी शोधतीये तिला अगदी रात्रंदिवस, काय पूजा पाठ करते, काय काय करून तिचा शोध घेतीये. ती येणार होती आज असं गुरुजींनी सांगितलं होतं. म्हणून तर तुझी आजी एवढी काय डोळ्यात तेल घालून वाट बघत होती. आणि तुम्ही जेव्हा गेटमधून सगळ्याच्या सगळ्या आला त्याच्या आधी कमळी आली होती. आधी कमळीचं स्वागत केलं मोठी नात म्हणून. नंतर तुम्ही एवढ्या आल्यावर आजीला प्रश्न पडला की माझी नात नेमकी कोणती. आणि का म्हणते, काय सांगतीये, आज मोठी नात येणार होती आजीची, म्हणजे आपण जिला मेली मेली म्हणतोय ती. कामिनी म्हणते, हो ते सांगण्याचा प्रयत्न करते अनिका बेबी. अनिका म्हणते, काही हा कोणाच्या कशावरही विश्वास करायला लागलीये का तू? कामिनी म्हणते, अगं मी विश्वास करू किंवा नको करू त्याने कुठे फरक पडतोय, तुझ्या आजीचा तर मात्र विश्वास आहे ना. कामिनी म्हणते, कुठे माशी शिंकली काय माहिती. अनिका म्हणते, काय आजी माशी शिंकली? तुला ऐकायला आलं? आजी माशी शिंकलेली, इतकं बारीक आवाज तुला ऐकायला आला? कामिनी म्हणते, आता काय करू ह्या अनिकाचं, बापरे हिला समजून सांगून सांगून कंटाळा आलाय देवा मला. आता माशी शिंकली हे म्हण आहे म्हणून म्हटले. लगेच हिने शब्दाचा हा अर्थ घेतला. कामिनी म्हणते, अनिका अगं माशी शिंकली म्हणजे मला शंका आली. शिंकली म्हणजे ऍक्च्युअल मध्ये अगं मग स्पष्ट सांगायचं की मला असं वाटलं की माशी शिंकली आणि तुला कशी ऐकायला आली. आणि का म्हणते, 1 मिनिट आजी, 3 ते 4 मध्ये आजीची मोठी नात येणार होती आणि तेव्हा ती गावछाप आली. हो. आणि काही आता कामिनी आणि रागिणीच्या बरोबर सामील झालेली असते आणि कमळीवर रिसर्च करायला लागलेले असतात. कामिनी आणि रागिणी म्हणते, काय ग, तिच्या घरच्या लोकांचा फोटो जाळला तेव्हा त्या फॅमिलीत कोण कोण होतं. आता तिला बारीक विचारत असतात आणि अनिका कशी चिडते आपल्याला माहितीच आहे. ए ग्रॅनी आजी, कसलं एवढं बारीक विचारताय, माय काय लक्षात नाही आलं, दिसला फोटो मी जाळला. तुला जर बघायचं असेल तर तिच्या रूमवर जाऊन बघ की, आणि व्यवस्थित बघ. मला काय विचारू नको, मला आता फ्रेश व्हायचंय, मी चाललीये बरं. आणि का आता तिथून चाललेली असते. रागिनी म्हणते, कशी ही मुलगी आई, एवढं विचारलं तर गेलीये निघून. रागिनी कामिनीला म्हणते, आई आता काय करायचंय? काय करणार आता, काय करायचंय आणि दुसरं काय करायचंय? त्या कमळीच्या हॉस्टेलच्या रूमवर जायचं, तिच्या आई बापाचा फोटो बघायचा. नक्की ती कोण आहे याचा अंदाज तर लागणारच. बरोबर आहे का रागिनी? आई तू काय बोलतीये, तुला कळतंय का? हो, म्हणूनच तर बोलले ना रागिनी मी, आपण तेच करणार आहोत. इकडे आता हॉस्टेलच्या रूमवर आपला बंड्या आलेला असतो आणि बंड्या जेव्हा निंगेची ही अवस्था बघतो तेव्हा इतका घाबरलेला असतो, इतकं वाईट वाटतं. काय झालंय निंगे, आणि ही काय अवस्था झालीये तुझी? माझ्याकडे बघ. निंगे आता नजर चोरत असते आणि त्याच्याकडे बघायला काय तयार नसते. बंड्या म्हणतो, निंगे माझ्याकडे बघ, काय झालंय तुला? त्यामुळे निंगेला काय झालंय सांगतीस का? मी वेड्यासारखा विचारतो आणि दोघीही काही उत्तर देत नाहीये. कमळी आता काय उत्तर देऊ असा प्रश्न पडलेला असतो म्हणून ती बंड्याकडे नुसती बघतच थांबलेली असते. निंगी म्हणते, अरे बंड्या
काही नाही रे, परवा छोटासा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा लागलंय, बाकी काही नाही रे. बंड्या आता रडायला लागतो. निघे, छोटा ऍक्सिडेंट म्हणतात का याला? एवढं तुला लागलंय आणि छोटा ऍक्सिडेंट म्हणतीये. कमळीला मात्र हे आवडलेलं नसतं. कमळी शांत बसलेली असते, कारण खोटं बोललीये निंगी. बंड्या म्हणतो, एक फोन करून सांगितलं असतं तर मी आलो असतो ना, तुम्ही दोघींनी मला का सांगितलं नाही? बंड्या म्हणतो, निंगे स्वतःची काळजी घेत जा ग, माझ्यावर जबाबदारी आहे तुझी. असं कसं? एवढं लागलंय, एवढ्यावर निभवलंय, अजून जर काही झालं असतं तर काय झालं असतं, कळतंय का निंगे? बंड्या, एवढी काळजी करू नको, काय झालेलं नाहीये मला. बंड्याने आता सरू काकीने केलेले लाडू दिलेले असतात कमळीला आणि आणलेले कपडे सुद्धा. बंड्याच्या सगळा काही प्रकार आता लक्षात आलेला असतो. बंड्या म्हणतो, आता या कमळीला अजून काही सांगायला नको, आता गुपचूप मी निंगीला सांगतो. फक्त मनातल्या मनात विचार करतो आणि यांच्याकडे बघून हसत असतो. आता कमळीला काही एक सांगायचं नाहीये, सरू काकीने मला शपथच तशी घातलीये. आता मी कमळीला काहीही सांगू शकत नाही, एवढं वाटतंय की सगळं सांगावं, पण आता सरू काकीने शपथ घातलीये म्हणल्यावर मला काही तिला सांगताच येणार नाहीये. बिचारा बंड्या आता विचार करत असतो आणि त्याला टेन्शन आलेलं असतं. कमळीला सगळं खरं सांगून टाकू की सरू काकीचा शब्द पाळू? बंड्याला फोन आलेला असतो आणि सारखा त्याचा फोन वाजत असतो. फोन बघतो आणि जरा घाबरल्यासारखा होतो. अरे फोन, हॅलो हॅलो, आणि हॅलो हॅलो करतो आणि म्हणतो, इथे रेंजच नाहीये वाटतं. काय रे, आवाजच येत नाही, असं काय का तुमचं हॉस्टेल? सरूने फोन लावलेला असतो बंड्याला आणि कमळीशी बोलायचं असतं. अरे बंड्या, मी सरू काकी बोलतीये, माझ्या कमळीसोबत बोलायचंय मला. अगं सरू काकी, दोघी बी मजेत आहे, एकदम टकाटक. दिलेले लाडू दोघी बी ताव मारायला लागल्या, मला एक बी नाही दिला, दोघी खायला लागल्या. आवडले की? विचारती काय, खायला सुरुवात बी केली, डब्बा बी संपला असेल बघ. सरू काकी, आवाजाला काय झालंय? असं काय बोलायला लागला? बरं नाहीये का तुम्हाला? इकडं सगळं बरं आहे, दोघी पोरी मस्त मजेत आहे, आणि तुमच्या आवाजाला काय झालंय सरू काकी? मला सांगता का तुम्ही खरं काय झालंय? बंड्या म्हणतो, सरू काकी तुमची तब्येत परत बिघडली का? नेमकी तुम्हाला काय झालंय मला सांगता का तुम्ही? तेवढ्यात आता वर्षा फोन घ्यायला लागलेली असते. अरे वैर, काल परत ताप आला, आज तर काय काय सांगू बंड्या, काय तिने वेळ घेतलंय त्या कमळीचं, तिचं तिला माहिती. बंड्याला खूप वाईट वाटतं सरू काकीची ही अवस्था बघून. स्वतःचं घर स्वतःच्या डोळ्याने जळताना बघितलं आणि आता पोरीच्या मागेही ती गुंड लागली आणि स्वतःचा जीव वाचवत वाचवत इकडे तिकडे काकी फिरतीये. हे जेव्हा बंड्याला माहीत झालेलं असतं तेव्हापासून बंड्या तिची खूप काळजी घेत असतो. आता एका शब्दावर तो मुंबईला सुद्धा आलेला असतो. आता दुसऱ्यांदा तिला दुखणं आलं, त्यामुळे बंड्याला खूपच अशी हळहळ आणि वाईट वाटलेलं असतं. तो काय सरू काकी, तुम्ही का आणि कशाचा विचार करताय? नका विचार करू आणि कशाला स्वतःला त्रास करून घेताय? सरू काय ऐकायला तयार असते का? सारखं तिला कमळी कमळी एवढाच काय विचार येत असतो आणि टेन्शन घेऊन ती सारखी सारखी आजारी पडत असते. सरूला इतका त्रास होत असतो, इतकं दुखणं आलेलं असतं की तिचा आवाज सुद्धा बाहेर येत नसतो. अगदी आवाज कमी झालेला असतो. बंड्या म्हणतो, सरू काकी आत्ताच्या आत्ता मी कमळीकडे फोन देतो, तुम्ही कमळीसोबत बोला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सरू पटकन आता वर्षाच्या हातातला फोन हिसकावून घेते. नको नको, मला आता कमळीसोबत बोलायचं नाहीये, तूच बघ आणि खुशाली मला सांगायला ये. मी कमळी बरोबर बोलले की ती माझा आवाज ओळखून लगेच इकडे येणार. आणि नको, तिचं शिक्षण चाललंय ना बाबा, चालू दे, आता तिला इकडे बोलवायचं नाहीये, त्यामुळे मी काय कमळीसोबत बोलत नसतो. बरं सरू काकी, तुम्हाला बोलायचं नाही ना, तुमचा आवाज ओळखेल ना कमळी, मग तुम्ही बोलू नका, अगदी शांत उभा राहावा. मी फोन स्पीकरवर टाकतो आणि कमळीशी बोलतो, तुम्हाला बरोबर तिचा आवाज ऐकायला येणार. सरू म्हणते, हो तसंच कर, मी काही बोलत नाही, तू कमळीशी बोलायला जा. आता बंड्या स्पीकरवर फोन टाकतो आणि कमळी आणि निंगेला म्हणतो, पहिलवानांनो लाडू कसा आहे? लय मस्त आहे रे, लय आवडला बघ बंड्या. आईच्या हाताला चवच लय भारी आहे, आईच्या हातचा लाडू खाल्लाय ना अशी एनर्जी आली आहे बघ बंड्या, खरंच लय भारी वाटला. ती म्हणते, मला ढगात असल्यासारखं वाटायला लागलंय आज सरू काकीच्या हातचा लाडू खाऊन. बंड्या, लय झाग झालाय लाडू. बंड्या असं काय हसत असतो, अगदी खोटं खोटं हसू असतं बंड्याच्या चेहऱ्यावर, कारण त्याला खूप सगळ्या गोष्टींचं असं टेन्शन आलेलं असतं. कमळी म्हणते, हा ना निंगे, 4 लाडू खाल्लेस, ढगात नाही, मग कुठे जातीये ग अजून? 4 लाडू खाल्ले एकामागे गपागप, आणि बंड्याला म्हणती, ढगात गेल्यासारखं वाटतंय. काय बोलतीये ही बंड्या? काय निंगे? निंगे म्हणते, गप गये कमळे, तू जेव्हा पहिल्यांदा लाडू बनवले तेव्हा आबांची गंमत आठवते का? अरे बंड्या, तुला माहितीये का, कमळीने लाडू बनवले होते आणि त्या लाडू साखरेऐवजी मीठच घातलं आणि आबांनी खाल्ले की लाडू. पहिला घास खाल्ला तेव्हा आबाचं तोंड काय बघण्यासारखं झालं होतं ना. अरे रे 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 रे. आबा हिला वाईट वाटू नये म्हणून गोड लागतोय असं मटामटा खाल्ला आणि हिला दाखवलं की लय झाक झालाय तुझा लाडू. कमळी आता हसत असते आणि बंड्याही हसत असतो. तिकडे मात्र सरू यांचं बोलणं ऐकून खूप आनंदी झालेली असते. तिला जरा बरं वाटतं की माझी निंगी
आणि कमळी अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहेत. आता कुठे तिच्या जीवात जीव आलेला असतो आणि तिला तिच्या जीवाला आता दिलासा मिळतो की खरंच माझी कमळी सुखरूप आहे. 7-8 लाडू खाल्ले की आबाने का तर कमळीला वाईट वाटू नये. जेव्हा सरू काकीने खाल्ला तेव्हा सरू काकीला कळालं की आबा मिठाचा लाडू खाताय. कमळी आणि निंगी हसत असतात, खूप आनंदात असतात. हे ऐकल्यावर सरूला खूप असं बरं वाटलेलं असतं. कमळी म्हणते, बंड्या तुझ्या फोनची लाईट सुरू आहे. फोन सुरूच राहिला की मगाशी फोन आला तो बंदच केला नाही. ए बंड्या बघ की रे. अगं कमळे होय की, तुमच्या बोलायच्या नादात गडबडीत विसरूनच गेलो की. अगं मित्राचा फोन चालू आहे, जरा त्याच्यावर बोलून आलो बघा. इथं काय ऐकायलाच येत नाही, जरा लांब जाऊन बोलतो. बंड्या आता परत खाली आलेला असतो आणि आता सरू काकीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. बंड्या म्हणतो, सरू काकी आता ऐकलं ना तुम्ही, तुमची कमळी मजेत आहे. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. वैर तू म्हणतोय ते समद खरंय आणि खरंच माझी कमळी मजेत या. हे बघा आता मग कळालंय ना तुम्हाला. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आणि लवकरात लवकर बऱ्या व्हा. अशा सारख्या सारख्या आजारी पडू नका बरं. अहो तुम्ही हिमतीने उभा राहायचं, कमळीला आधार द्यायचा. असं दुखणं घेऊन काय पडताय तुम्ही. हे बघा आता मी येईल तेव्हा अगदी ठणठणीत बऱ्या झालेला पाहिजे सरू काकी. वैर तू ये, मी तोपर्यंत बरी होणार. आता बंड्या फोन बंद करून यांच्याकडे जातो. चला येतो मी. निंगी म्हणते, अरे आत्ता आला आणि लगेच चालला. अगं मुंबईत महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. तुम्हाला बी भेटणं झालं आणि ते काम बी झालं. आता मात्र घराकडे जायला लागणार. आता जातो मी परत गावाला. बंड्या म्हणतो, माझं काम जर झालं नाही लवकर तर परत येईन तुम्हाला भेटायला आणि काम झालं तर जाईन की तसंच. बंड्याने आता सरू काकीने दिलेले ड्रेस पिशवीतून काढतो आणि म्हणतो, हे बघ सरू काकीने दिले. कमळी बघते, अयो पंजाबी ड्रेस. बंड्या म्हणतो, मग अगं तुम्ही गावाकडे थोडी राहता, आता मुंबईत राहता. त्यांना माहितीये त्यांची मुलगी मॉडर्न झाली. पंजाबी ड्रेस पाठवले आपल्या सरू काकीने. कमळीला ते ड्रेस बघून खूप असा आनंद झालेला असतो. बंड्या म्हणतो, चला येतो मी, काम झालं तर नक्की परत येण्याचा प्रयत्न करीन. ओ पहिलवान स्वतःची काळजी घ्यायची बरं. आता निंगी रडायला लागलेली असते. बंड्या जेव्हा म्हणतो की मी चाललो तेव्हा निंगी बिचारी खूप रडायला लागलेली असते. आता दोघी बी एकाच वेळेला बंड्याच्या गळ्यात पडतात आणि खूप असे रडायला लागलेले असतात. बंड्या आता चाललेला असतो परत. बंड्याच्या पण डोळ्यात पाणी आलेलं असतं. स्वतःला सावरत सावरत बंड्या आता हॉस्टेलवरून निघून जातो. हे आता लाडूचा डबा आणि ते कपडे निंगीच्या हातात देते. म्हणते, हे बघ हे आतमध्ये ठेव आणि तूही जरा आराम कर, मी दुकानातून थोडंसं सामान घेऊन येते. कमळी आता घाईघाईने बाहेर पडलेली असते. निंगी म्हणते, लवकर या, उशीर करू नको. कमळी म्हणते, नाही ग, असं गेलो आणि असं आलो. कमळी कुठे सामान घेण्यासाठी म्हणून खालीच आलेली असते. तेवढ्यात काय रिक्षा थांबलेली असते आणि रिक्षातून 2 बायका उतरलेल्या असतात. त्या रिक्षातून दुसरं तिसरं कोणी उतरलेलं नसतं. रागिनी आणि कामिनी उतरलेले असतात. अगदी सिंपल असं त्यांनी वेश धारण केलेलं असतो. साध्या साड्या घातलेल्या असतात. तोंडावर अगदी नाकापर्यंत त्यांनी घुंगड घेतलेला असतो. स्वतःची ओळख लपवत लपवत त्या हॉस्टेलमध्ये आतमध्ये आलेले असतात. रागिनी समोर बघते अनिकाचं पोस्टर. वाव, माय अनु बेबी सो क्यूट म्हणून डोक्यावरचा पदर काढून टाकते आणि अनुच्या जवळ म्हणजे त्या पोस्टरच्या जवळ गेलेली असते. बघ की माझे अनु बेबी किती गोड दिसतंय. कामिनी आता घाईघाईनी येते, ए पदर घे. इथे अनु बेबीला बघतीये, घरी जाऊन बघ तुझ्या बेबीला. कामिनी आता रागिनीला ओरडत असते, आपण इथे कशासाठी आलो कळतंय का तुला, घे पटकन डोक्यावर पदर. तुला माहितीये का रागिनी, आपण हे काम करत असताना जर का आपल्याला कोणी पाहिलं तर आपली काही खेर नाही. तुला कळतंय का, हे काम गुपचूप करायचं आणि पटकन इथून निघून जायचं. तुझं काय चाललंय अनु बेबी, चल आधी जे काम करायला आलो ते करूया. हो ग आई, एवढी काय चिडतीये. तुझ्या सासूला जर सगळं कळलं तर रागिनी काय होणार याची कल्पना आहे तुला. नाही ग आई, मग काय, घे डोक्यावर पदर. कामिनी म्हणते, रागिनी तुला कळतंय का, आपण जर कमळी आणि निंगी यांच्या रूमकडे जाताना मुलींनी बघितलं, वॉचमननी बघितलं, रेक्टरनी बघितलं, कुणीही बघितलं, जर आपल्याला काही प्रश्न विचारले तर कामिनी रागिनीला म्हणते आपलं काय होणार आहे, त मम. बरोबर, एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला धड देता येणार नाही. असे पुरते काय आपण जाम होणार. खुशाल तोंडावरचा पदर काढते आणि अनु बेबी करतीये. स्वतःला लपवत लपवत आपल्याला तिथपर्यंत जायचंय आणि आपण जे काम करायला आलो ते करायचंय. रागिनी कुठची तरी गोष्ट सिरियसली घेत जा ग. कामिनी आता रागिनीला खूप बोललेली असते. कळलंय का आता मी का बोलली, सगळं काही कळतंय ना, आता चला. कामिनीने लेक्चर चालू केलं की लवकर संपतच नसतं. तुला माहितीये का रागिनी, काहीतरी मोठं मिळवायचं असेल ना, हे असे छोटे छोटे त्रास आपल्याला सहन करायलाच लागतात. कसं आहे ना, छोटे छोटे त्रास सहन केले ना रागिनी, तरच मोठं काहीतरी आपल्याला मिळतं. सगळं काही त्रास वगैरे सहन करायचं नाही आणि मोठं काही मिळवायला जायचं तर तुला सांगते रागिनी, मोठं काही मिळत नसतं बरं. आता रागिनी ही हिच्या लेक्चरला बोर झालेली असते.
पण कामिनी सुरू झाली की ती संपत नसते. रागिनी म्हणते, आई भीती वाटतेय ग, मी येत नाही, तू एकटी ये ना जाऊन. अनिकाने काय सांगितलंय लक्षात आहे ना, काम पूर्ण झालंच पाहिजे. भीती भीती गेली खड्ड्यात, चल माझ्यासोबत. काय सांगितलं अनिकाने? कमळीच्या खोलीत तिच्या भिंतीवर तिच्या फॅमिलीचा फोटो टांगलेला आहे. तो फोटो बघायचा. त्या फोटोतली माणसं जर आपल्या ओळखीची असेल तर कमळी कोण आहे हे आपल्याला कळेल. कमळी कोण आहे, नक्की त्या अन्नपूर्णाची खरंच नात आहे का, हे जर आपल्याला कळालं तर हिचं काम इकडेच तमाम करता येईल. रागिनी नसेल तर तिचा विषय सोडून देऊ, एवढं तर करता येईल ना आपल्याला. आता कमळी दुकानातून काहीतरी सामान घेऊन आलेली असते आणि तिच्या रूमवर कमळी चाललेली असते. तिथे राजनही आलेला असतो, त्याचं काहीतरी काम असतं. कमळीला बघतो आणि राजन लांबून आवाज देतो, कमळी. कमळी लगेच राजनकडे थांबते आणि काय हो काका असं विचारते. राजन काका तुम्ही इथं कसं काय? अगं काही नाही, इथेच काहीतरी काम होतं जवळपास, पण आईचा फोन आला, आता हॉस्टेलच्या इतक्या जवळ चाललाय तर हॉस्टेलला आतमध्ये जा आणि पोरींचं कसं चाललंय, काय हवं नको, त्यांचं बरं आहे की नाही जाऊन चौकशी करून ये. तुला तर माहिती आईला किती काळजी असते. आणि आई म्हटल्यावर मीही लगेच आलो. राजन म्हणतो, कशी आहे? कमळी म्हणते, मी बरी आहे. तुम्ही? तो म्हणतो, मीही बरा आहे. काय ग इलेक्शन वगैरे चाललंय, तू लढवणार आहेस की नाही? कमळी म्हणते, वय लढणार आहे की मी. या कॉलेजला या वर्षी चांगला जीएस लागणार, अभिनंदन. अहो अजून कशातच काही नाही आणि लगेच जीएस म्हणून, वा काय काका हे. अगं मला खात्री आहे तूच जिंकून येणार कमळी. राजन म्हणतो, निवडणुका होतील आणि निवडून सुद्धा तूच येशील. तुझ्यासारख्या लीडरचीच आजकाल गरज आहे आणि तूच लीडर व्हावी अशी माझी इच्छा आहे. कमळी म्हणते, तुम्ही मला आता शुभेच्छा दिल्या ना, मग तुमचं तोंड तर गोड करायला लागणार. मी बी तुम्हाला काहीतरी देणार. तुम्ही माझ्या हॉस्टेलच्या रूमवर चला, माझ्या आईने लय भारी लाडू दिली, तुम्हाला लाडू देते, खाऊन अगदी खुश व्हाल. अशी काय भारू लाडू पाठवले माझ्या आईने. लाडू आणि मी? अगं कमळी वीक पॉइंट आहे माझा लाडू. वय का? मग चला की भरपूर असे लाडू खाऊ घालते. इकडे आता ऋषी बिचारा विचारामध्ये हरवलेला असतो आणि खूप असा नाराज असतो. राधिका त्यासाठी कॉफी घेऊन येते. काय हिरो, आज कुठल्या विचारात हरवलाय? फार टेन्शन मध्ये दिसतोय बाबा. काय रे, काय झालंय ऋषी? राधिका आता ऋषीची बोलण्याचा प्रयत्न करते. ऋषी काय बोलायला तयारच नसतो. काय रे, उलट पुस्तक वाचायचा ट्रेंड आला की काय? ऋषी तुझ्याशी बोलतीये, काय झालंय बोलणार रे. तेवढ्यात काय प्राजक्ता आलेली असते. मला पण कळू दे माझ्या लाडक्या दादाला काय झालंय. वहिनी तुला सांगू का, दादाला काय झालंय मला माहिती आहे. राधिका म्हणते, हो मग सांग की मला. प्राजक्ता म्हणते, अरे दादा कमळी इलेक्शनला उभं राहते तर तुला काय प्रॉब्लेम आहे रे. आता राधिकाला प्रॉब्लेम कळालेला असतो आणि ऋषी आता तोंड फिरवून घेतो. आता बघूया ऋषी तोंड फुगलेलं आहे किंवा गैरसमज झालाय. राधिका आणि प्राजक्ता मिळून त्याची समजूत काढतात का आणि तो परत कमळीची मदत करायला तयार होणार का, तिच्याशी मैत्री करणार का, हे जर सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.